आहेत मे ली खू आणि या आहेत एक डिझायनर आणि शोधक किंवा इन्व्हेंटर. यांनी डिझाईन केलेल्या काही गोष्टी ऍपल मध्ये आहेत आणि आता या शाळेत मुलांना सोपं जावं म्हणून त्यांच्या वापरासाठी उत्पादनं डिझाईन करतात. या एक डीजे देखील आहेत आणि यांना नृत्य करायला सुद्धा आवडतं. त्या सांगतायत संगणक सगळीकडे आहे, ते लोकांच्या खिशांमध्ये आहे, ते लोकांच्या गाड्यांमध्ये आहे, लोक त्यांना त्यांच्या मनगटांवर घालतात आणि आता ते तुमच्या बॅग्स मध्ये सुद्धा असू शकतात. पण संगणकाला संगणक काय बनवतं? खरंच संगणकाला संगणक काय बनवतं आणि तो काम करतो तरी कसा? हे आहेत नॅट आणि हे आहेत एक्सबॉक्सच्या मूळ डिझायनर्स पैकी एक. हे कदाचित 7 वर्षाचे असल्यापासून संगणकांवर काम करत आहेत आणि आता हे व्हर्च्युअल रियालिटीवर काम करत आहेत. हे सांगता आहेत माणूस म्हणून आपण नेहमी समस्या सोडवण्यासाठी मदत करणारे साधनं तयार केलेले आहेत. साधने जसे की हातगाडी, हातोडा किंवा प्रिंटिंग प्रेस किंवा अगदी ट्रॅक्टर सुद्धा. या सगळ्या शोधांनी आपल्याला शारीरिक कामांमध्ये मदत केली. काळाबरोबर लोक विचार करू लागले की आपण करत असलेल्या वैचारिक कामांमध्ये मदत करण्यासाठी एखादं यंत्र डिझाईन करून तयार केलं जाऊ शकतं का? जसं की समीकरणं सोडवणं किंवा आकाशातली तारे ट्रॅक करणं. माती आणि दगड यासारख्या भौतिक गोष्टी हलवण्याऐवजी किंवा हाताळण्याऐवजी ही यंत्रे माहिती हाताळण्यासाठी डिझाईन करावे लागतील. मे ली सांगता आहेत की संगणक विज्ञानाच्या प्रणेत्यांनी विचार करणाऱ्या यंत्रांचे डिझाईन कसं करायचं याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना जाणवलं की त्याला 4 भिन्न कार्य करावी लागतील. सगळ्यात पहिले त्याला इनपुट घ्यावं लागेल, माहिती स्टोअर करायला लागेल, त्याच्यावर प्रोसेस करायला लागेल आणि नंतर निकाल आउटपुट करायला लागेल. या गोष्टी खूप सोप्या वाटू शकतात पण या 4 गोष्टी सर्व संगणकांमध्ये समान आहेत आणि याचमुळे संगणक हा संगणक बनतो. नॅट सांगतायत की सर्वात जुने संगणक लाकूड आणि धातूचे यांत्रिक लिव्हर्स आणि गिअर्स वापरून बनलेले होते. 20व्या शतकापासून मात्र संगणकांनी विद्युत घटक वापरण्यास सुरुवात केली. हे सुरुवातीचे संगणक खूपच मोठे आणि खूपच हळू होते. एका खोलीच्या आकाराच्या संगणकाला एक मूलभूत गणित समस्या सोडवण्यासाठी खूप तास लागू शकत होते. ही यंत्रे चमकदार विविध रंगी धातू आणि असंख्य चमकणारे दिवे असलेली आहे. मे ली सांगता आहेत की संगणकांनी मूलभूत कॅल्क्युलेटर म्हणून सुरुवात केली जे त्यावेळी खूपच अप्रतिम होतं आणि त्यावेळी ते फक्त संख्या हाताळत होते. पण आता आपण त्यांचा वापर एकमेकांशी बोलण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, रोबोट नियंत्रित करण्यासाठी आणि तुम्ही कल्पना करू शकत असलेली कोणतीही वेगळी गोष्ट करण्यासाठी करू शकतो. नॅट सांगता आहेत की आधुनिक संगणक त्या जुन्या अवजड यंत्रांसारखे दिसत नाहीत पण ते आजही तीच 4 कार्य करतात. सगळ्यात पहिले मे ली आपल्याला इनपुट बद्दल माहिती देणार आहे. हा यांचा सगळ्यात आवडता भाग आहे कारण इनपुट म्हणजे जग किंवा तुम्ही करत असलेल्या गोष्टी ज्यामुळे संगणक काहीतरी करायला सुरुवात करतो. तुम्ही संगणकाला कीबोर्डनी काय करायचं सांगू शकता, माऊसनी काय करायचं सांगू शकता, मायक्रोफोननी सांगू शकता, कॅमेरानी सांगू शकता आणि जर तुम्ही मनगटावर संगणक घातला असेल तर तो तुमच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतो किंवा तुमच्या कारमध्ये तो कार काय करते आहे हे ऐकू शकतो. आणि एक टच स्क्रीन प्रत्यक्षात तुमच्या बोटांची हालचाली इनपुट म्हणून स्वीकारते. नॅट सांगता आहेत की हे सर्व भिन्न इनपुट संगणकाला माहिती देतात जी नंतर मेमरीमध्ये साठवली जातात. संगणकाचा प्रोसेसर मेमरीमधून माहिती घेतो, तो अल्गोरिदम वापरून त्यात फेरफार करतो किंवा बदल करतो जी फक्त कमांड्सची एक मालिका आहे आणि नंतर ती प्रोसेस केलेली माहिती मेमरीमध्ये पुन्हा साठवण्यासाठी परत पाठवतो. प्रोसेस केलेली माहिती आउटपुट करण्यासाठी तयार होईपर्यंत हे सगळं सुरू राहतं. संगणक माहिती आउटपुट कशी करतो हे संगणक काय करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे यावर अवलंबून असतं. संगणकाचा डिस्प्ले टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ किंवा इंटरॅक्टिव्ह गेम किंवा अगदी व्हर्च्युअल रियालिटी देखील दाखवू शकतो. संगणकाच्या आउटपुटमध्ये एखाद्या रोबोटला नियंत्रित करण्यासाठीचे देखील सिग्नल्स असू शकतात. आणि जेव्हा संगणक इंटरनेटवर जोडलेले असतात तेव्हा एका संगणकाचं आउटपुट दुसऱ्यासाठी इनपुट बनतं आणि उलट देखील होऊ शकतं. मे ली सांगता आहेत की आपण आज वापरत असलेले संगणक सर्वात जुन्या विचार करणाऱ्या यंत्रांपेक्षा खरोखर खूप वेगळे दिसतात आणि उद्याचे संगणक कसे असतील हे कोणाला माहिती.
त्यांची अशी आशा आहे की तुम्ही उद्याचे संगणक कसे असावे हे ठरवण्यासाठी मदत करावी. पण सगळ्या संगणकांमधल्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानांकडे दुर्लक्ष करूनही ते तेच 4 गोष्टी करत असतात. ते माहितीचा इनपुट घेतात, ती डेटा म्हणून स्टोअर करतात, त्याच्यावर प्रोसेस करतात आणि नंतर निकाल आउटपुट करतात.